माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीसजी आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जी काम करण्याची पद्धत आहे त्याला मी प्रेरित झालो आणि मला असं वाटतं की भाजपात येऊन काम करावं, भाजपात येऊन काम करावं आणि जसं मोदीजी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्याचं योगदान आहे त्याला एक थोडासा खालीचा वाटा म्हणून आपला हातभार असावा. आणि सांगायचं झालं तर माझे वडील हे आधी 2000च्या इलेक्शनला BJPमधनं आधी त्यांनी निवडणूक लढवली होती. एक प्रकारची माझी घर वापसीच झालेली आहे. आश्वासनाला काही तिथे हे नाही आहे का मी असं नाही आहे की कोणतं आश्वासन की कोणत्या गोष्टीसाठी जाणार आहे. मला वाटतं की केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, तर कॉर्पोरेशनमध्ये पण मला माझ्या प्रभागामध्ये मला असं वाटतं की काहीतरी बदल घडवावा. जे बदल कधी घडेल की जेव्हा सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार हे आपल्याबरोबर असतील, मंत्री आपले असतील तर निधी येईल आणि मला जर अपेक्षित आहे जसा माझा प्रभाग होऊ शकतो त्या निधीमुळे होऊ शकतो म्हणून मी आज भाजपा परिवारात प्रवेश केला. त्यावेळेच्या भाजपमध्ये जो एक ॲग्रेसिव्हनेस असतो की आपण म्हणतो की काही काम करायचं आणि सत्ता नव्हती, सत्तेशिवाय शाणपण असं म्हणतात, सत्ता नसेल तर काहीच काम होऊ शकत नाही. भाजपमध्ये मी हे बघितलं की ज्या प्रकारे आता इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, परत आपले नितीन गडकरी जी आहे त्यांच्याकडनं एवढ्या रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काम, तर मला वाटतं जर मला कुठे माझ्या प्रभागामध्ये जेन्युइनली डेव्हलपमेंट बघायची असेल तर मला वाटतं की ज्याचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे,